बाहेर पडणं हे अशक्यच असतं आणि त्यातून दादाला जाऊन 3 महिने पण झालेले लागलेली आहे. दुर्दैवी गोष्ट आहे. पण आज मतदानासाठी आपण सगळे आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आपल्याला अधिकार दिला आहे. एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपण कर्तव्य आपण केलं पाहिजे. मतदान करा करायला 2019 मला साधारण 10,00,000 लीड होतं. आज मतदान पार पडतो 10 जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकर काय साथ असते सांगते काय नाही. की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करायची. नक्की साहेब आजारी आहेत असताना ते बाबांनी स्वतःच स्विच केलेलं आहे. बाबा दुसऱ्या त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता. बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळी उन्हाळाही जास्त आहे. त्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. मग हेलिकॉप्टरने यायचं का नाही ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये. त्याच्यामुळे पद्धतीने अक्षय बूम घ्या आपलं महिला आरक्षणाच्या संदर्भात महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला, जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली त्याच्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट दिसते. की बघा शाळेत मुलं चालली आहे, कॉलेजमध्ये कोणी चाललंय, ज्येष्ठ नागरिक वॉकला चाललंय, कोण डॉक्टरकडे चाललंय, कोण क्लासेसला चाललंय, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललंय. त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये बस असेल, त्याची टॅक्सी असेल, टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली. अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचं आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं ते किती योग्य आहे. ते आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकरांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक ह्याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजे. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊस पडतोय. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय. ही दुर्दैव आहे. आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये त्याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी. वाढतच चाललेलं आहे राज्यामध्ये. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. वेगवेगळे रॅकेट्स समोर येत आहेत आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवतंय. अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये योगायोगाने माझी दत्तामामा भरणेंची बारामतीत भेट झाली. सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस, अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत. आणि भरणेमामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणेमामांनी मला शब्द दिला, मागच्या वेळेसही बारामती दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये तेव्हा गारपीट, तेव्हा जास्त पाऊस झाला होता, तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी मिळून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे तातडीने ते पैसे मिळावे. आत्तापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली. त्याच्यात सातत्य ठेवून आज सांगली साताराही भागात जे प्रचंड नुकसान झालं तिथेही तातडीने न्याय झाला. सुप्रियाताईंना महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला कारण त्या पोट जिहादमुळे निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादीचा गंभीर आरोप आपल्यावर नितेश राणे यांनी केला. लोकशाही आहे, बोलले का. देवेंद्र फडणवीस यांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करेन. कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून
ह्याचा पाठपुरावा करतायत. ॲक्सिडेंट का झाला, कसा झाला, या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी रोहित FIR करण्यासाठीही रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा तो माझा भाऊ म्हणून असतो, पण या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना याच्या ॲक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटकात सरकारमध्ये रोहितला जावं लागलं. खरंच दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादाच्या सत्तेचा अविभाज्य भाग आणि महत्त्वाचा नेता असताना हे झालं. दुर्दैवी आहे, पण उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय याचं मी मनापासून पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपच्या महाराष्ट्र सहकारी बँकेच्या प्रकरणात आता ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट दिली. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. सातत्याने या खोटे नाटे आरोप विरोधी पक्षांवर करायचे. मग 2 ऑप्शन, जर त्रास द्यायचा, जेलमध्ये टाकायचा, नाही तर वॉशिंग मशीन आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं होतं, मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की बरोबरीचे नेते त्यांना अपेक्षित आहेत त्या चर्चेसाठी. की आम्ही साधी कार्यकर्ते आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक विश्वास आणि प्रेम म्हणून या देशाच्या सेवेसाठी आहे. आता प्रत्येकाला काय वाटते, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली. 24 तासात खुलासा करण्याचे आदेश माफी मागावं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का आमच्यावर, आमच्या मोठ्या नेत्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात. नियम कायदे हे खरंच दुर्दैव आहे की समान नाही आहे असं सातत्याने माध्यमांमधून पण येतं आणि समाजात या गोष्टींची चर्चा सारखी होत राहते. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या बोलण्यातून येतं की लोकशाही खरंच टिकली आहे का या देशात, हा दडपशाहीच्या दिशेने आपला देश चाललाय, अशी एक भीती समाजात दबक्या आवाजात कानावर येते. पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजप देखील खासदारकी पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल देखील आता अनेक टॉक्स जे आहेत त्या देखील सुरू झाले असतात. कशाच्या जय पवार यांच्या खासदारकीत 2029 साली ते उमेदवार असू शकतात. असेल बघा, मला काय तसं पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. काय पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. कसं बघताय सगळ्याकडे? लोकशाही आहे, तुम्ही कोणाचा प्रचार करायचा ते सारखं करू शकता. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आम्ही आता 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार आहे आणि त्या सह्या आता आम्ही राहुल गांधींच्या तोंडावर मारणार आहे. भाषा वापरली तुम्ही लोक. मला आश्चर्य वाटतंय कारण, आणि माझा विश्वास बसत नाही की देवेंद्रजी असं बोलतील, कारण का देवेंद्रजी एक अतिशय सुसंस्कृत नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे. खरं आहे ना? त्याच्यामुळे मला वाटत नाही देवेंद्रजी असं बोलतील. मध्य काळामध्ये अनेक जण जे आहेत ते भाजपमध्ये गेले, कारण काँग्रेस असेल त्याच्या पक्षाचे काही लोक आहेत ते देखील गेले. कारखान्यांचा सध्या विषय खूप चर्चेमध्ये आहे. कर्ज मिळेल व कर्जाचा विषय त्यांचा मार्गी लागेल असा विश्वास होता. मात्र संग्राम थोपटे असतील किंवा अनेक दिग्गज नेते आहेत, कोणाचंही कर्ज या सरकारमध्ये माफ झालेलं नाही किंवा त्यांना मिळालेलं देखील नाही. तुम्ही मुंबईत रिपोर्टिंग करता, माननीय मुख्यमंत्री तुम्हाला अनेक वेळा मुंबईत येतात. हा प्रश्न मला विचारायचा आहे. आदरणीय माननीय मुख्यमंत्री प्रेस येतील त्यांना विचारा, कारण सहकार खातं केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे आणि महाराष्ट्रातली जी जो कायदा नियम सांगतो तो सहकार मंत्र्यांकडून ती फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे जातो. मुख्यमंत्री दिल्ली फाईल पाठवतात. त्याच्यामुळे NDMCचं कर्ज हे कुणाला का नाही मिळालं ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त हे माननीय देवेंद्रजीच सांगतात. सोलापूरचे लेखक प्रशांत आंबी म्हणून आहेत, त्यांनी एक शिवाजी कोण होता असं पुस्तक लिहिलं आणि त्यांना ते जीवे प्रकाशक त्यांना जीवे मारण्याची जी आहे ती धमकी आलेली. एका लेखकाला पुन्हा एकदा अशा धमक्यानं राज्यात ती का आली आहे, कोणी दिली ह्याचा पारदर्शकपणे माहिती काढली पाहिजे आणि कुणालाही धमकी देणं, कुणालाही या राज्यामध्ये हा गुन्हा आहे आणि असं असेल तर ते दुर्दैवी आहे. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आहेत आणि तातडीने त्याच्यात लक्ष घालून त्यांना सुरक्षितता द्यावी, कारण कदम चर्चा होऊ शकते. मतभेद त्या सशक्त लोकशाहीत मतभेद जरूर असू शकतात, म्हणून धमकी देणं बीड जिल्हा कारागृहात खरं तर कराड गँगची दहशत असल्याचं समोर आलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन भुले याने एका आरोपीला बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. मला काय आश्चर्य वाटत नाही. मी अनेक वेळा ह्या दोन्ही केसेस, संतोष भाऊची केस असेल आणि महादेव मुंडेंची केस असेल, या दोन्ही केसेस मी स्वतः फॉलो केली बघा आणि सातत्याने
ज्यांना अटक झाली आहे त्यांची जी दहशत आहे, सत्तेची मस्ती आहे